निव्याचा चेंडू पाहता आपण आणि जेव्हा जेव्हा बॅटला स्पर्श होतो ना तेव्हा लय अंतर गाठतो हा चेंडू. चला फलंदाज थोडासा फास्टली गेला पण उशीर लय लावतात. मी या टाइम आहे ना तुम्हाला थोडासा कमी खर्च करावा लागेल. पूर्णपणे वेलेचा मात्र थोडासा भान ठेवा आपण आणि त्या वेलेस्थान अनुसार मात्र आपण खेळ करा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आदर्श खरड संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तिसगाव संघ. दोन्ही संघाचा विचार केला तर मात्र एक एक सामना मात्र जिंकलाय आणि या संघातून जो एक संघ जिंकेल ना चला स्पीडअप करा. 3 षटकाचा सामना. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय प्रदीप. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला नवनाथ आपण थोडासा स्पीडअप करा आणि क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. आपण पहिल्या षटकामध्ये विचार केला सर्कलचा षटक असेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती आगाज आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. हो चांगला प्रयत्न शेवटच्या मुवमेंटला झेल जरूर सोडला. त्यानंतर मात्र प्रयत्न अप्रतिम राहिलाय प्रयत्न. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचा आक्रमण पण झालाय. प्रयत्न जरूर केले त्या ठिकाणी. स्वतःला चेंडूवरती मात्र झोकून दिला होता. पुन्हा एकदा सज्ज झाला. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पहिल्या चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चांगला. हो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू वाढवायचा होता. प्रयत्न मात्र जरूर केले त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. डॉट चेंडूची सांगता टोटल पहिली 2 धाब्यावरती जाऊन पोहोचलाय तिसगाव संघ. चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल. समोर पाहत आहे तेवढ्याच ताकदीचा संघ आदर्श खरड संघ. हो या वेळेस मात्र काय होतं मैदानाच्या आतमध्ये पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय ना पाठीमागून चोरी झाली आहे. पहिला झटका क्रमांक लागलाय गावदेवी तिसगाव संघाला. या चेंडूचा विचार केला ना थोडासा ओरफिश होता चेंडू. त्यानंतर मात्र थोडीशी लाईन मिस केली आहे आणि सरळ जाऊन एष्ट्यांना मात्र वेध घेतोय चेंडू. पहिला विकेटचा पतन तिसगाव संघाला. पहिला झटका क्रमांक लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. राजूला पाहता आपण. राजूचा विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती राजू या फलंदाजाने. आता मात्र याही मॅच मध्ये मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आणि समोर पाहत आहे तेवढ्याच ताकदीचा संघ आदर्श खरड संघ. काय गोलंदाजाचा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केले. एक गडी मात्र गारद केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नवनाथचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय. 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. स्ट्राईक एंडला राजू. हो आल्या मात्र तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या हाताला चाटून जाईल चेंडू. सीमा पार ठोकला ह्या आल्या राजू या फलंदाजाने षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 1 गडी बाद. चांगला फटका पाहिला. शॉर्ट बॉल होता. त्यानंतर मात्र ताकदीचा वापर मोजून मापून मारलेला फटका होता. त्यानंतर मात्र प्रयत्न केले जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने पण त्या प्रयत्नाला मात्र अपयश ठरलाय. शेवटच्या मुंबईला चेंडू गेला फरार झालाय आणि आता मात्र प्रति हल्ला चढवला जातोय नवनाथ या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय राजू. स्ट्राईक एंडला षटकार मारलाय.
हो हो, चांगला चेंडू अपील मात्र केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा पंचांना गुमराह करण्याचं काम आणि पंच पाहत आहे. चांगला चेंडू आता लावता. चला कोणी संघाचा संघनायक आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन राहा, आपण रेडीच राहा. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला षटक फेकला. या षटकामध्ये षटकार जरूर आला, मात्र कमबॅक करत असताना नवनाथ हा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहतोय राजू. हो चांगला चेंडू. कोणी संघाचा आयोजक बाबा, कोणी संघाचा ना जो संघनायक आहे, संघनायक पहा काय चेंडू मात्र शेवटचे 2 चेंडू मात्र अटलले. काय षटकार आल्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये नवनाथ या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. चला थोडासा स्पीडअप करा आपण. पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय. तिसगाव संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली आहे नवनाथ या गोलंदाजाने. दुसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संदीप मात्रेला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज पाच 57चा विचार केला ना 6च्या 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. जो सलामीला आलेला फलंदाज 57ला पाहतोय. डावखुरी त्याचा फलंदाज 57 स्ट्राईक एंडला आणि पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. पहा विचार केला ना समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहताय खरड संघ. त्यांच्या आगेत जर अगर फाईट करायची असेल तर जास्तीत जास्त धावा कुठून काढायचे आहे तुम्हाला. या वेळेस मात्र आल्या ठोकलाय चौकार. काय फटका लगावले या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहतो आपण जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. पहा पहिल्या षटकामध्ये 8 आणि त्यानंतर मात्र आल्या या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्यात. संदीप या गोलंदाजावरती प्रत्येकाला चढवला जातोय. सत्यवाने या फलंदाजाचा काय मात्र फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र आघात केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा बॅटच्या राडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकार आल्यानंतर हा लांबच लांब ठोकलाय षटकार. मात्र आता आक्रमक रूप धारण केलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मात्र गरम झालाय आणि टोटल पाहिला सत्यवान ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 या आकड्यावरती. 2 चेंडूवरती मात्र तब्बल 10 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. थोडासा मागडा ठरलाय संदीप हा गोलंदाज. संदीप मात्रेचा विचार केला ना काय त्याच्या समोर मात्र पाहिला डावखुरी हाताचा फलंदाज. आणि जेव्हा डावखुरी हाताचा फलंदाज येतो ना तेव्हा मात्र गोलंदाजाला प्रश्न पडतो चेंडू टाकायचा कुठे. आणि जेव्हा डावखुरी हाताचा फलंदाज येतो तेव्हा घातकीच असतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू चौकार आणि त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार ना हॅट्रिकच्या उंपायरचा पाहतो फलंदाज ऑन द फायर. तो म्हटलं जातं ना मामा ठाकर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. झिंगो झिंगो. 2 चेंडूवरती 2 षटकार. चांगली धावसंख्या मात्र धावपटलावरती लागली आहे 24 आकड्यावरती. आणि पुन्हा एकदा तिसरा. आता मात्र काही ठेवला नाही या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा मात्र नांगी मोडली गेली मी तर म्हणेन. 3 चेंडूवरती 3 धमाके. टोटल पहिल्या धावपटलावरती धावा केल्या या गोलंदाजाने खर्च 22 धावा खर्च केल्यात. खूप महागडा ठरलाय. टोटल पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 30. आता मात्र 3 तारा. मैदानाच्या आतमध्ये 11:15 केलाय गोलंदाजाचा. 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार. 1 टप्पा घे जाईल मात्र चौकार. आणि या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 1 गडी बाद 34 धावा.
टोटल 26 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल, खूप महागडा षटक असेल. मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार हो. यॉर्करचा वापर, त्याला प्रत्युत्तर देत असताना एक धाव तर मात्र वेगाने पूर्ण केले गेले. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. चांगली धावसंख्या. सुरुवातीला मी म्हटलं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र 27 धावा खर्च केल्या. थोडासा महागडा ठरला, थोडासा मी तर नाही म्हणेन जास्तीत जास्त धावा खर्च केल्या. आणि ही मॅच मात्र निर्णायक पाहत आहे मदरशा आतमध्ये. चला खेळ संघाचे खेळाडू जर आपण आला असेल तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला या लवकर. आपण गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय रमाकांतला मात्र कमबॅक करावा लागेल. मागच्या षटकाचा विचार केला 27 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये मात्र कमबॅक करायचा आहे आपल्याला. आणि समोर पाहत आहे तेवढ्याच ताकदीचा संघ तिसगाव संघ. सत्यवानच्या मात्र बॅट मात्र काय फटकेबाजी पाहिली आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. अजूनही मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय. मात्र चांगल्या धावसंख्या मात्र जमा केली अद्याप 2 षटकामध्ये. शेवटचा षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय सत्यवान. ऑन द फायर झालाय. गेम स्टार्ट. असे जर चेंडू टाकेल तर रात्रभर सत्यवान षटकार मारत बसेल. अर्ध्या पिच वरती हा चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र काय फटका षटकार ठोकलाय पुन्हा एकदा. काय फटकेबाजी. वाह. तब्बल 33 धावण्यावरती खेळतोय 7 चेंडू मध्ये. चांगली फलंदाजी करत असताना. आणि टोटल पाहिली 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तिसगाव संघ. चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला चांगला आहे. मात्र यावेळेस थोडाशी खराब पाहिली आपण. तोपर्यंत मात्र एक धाव होती तिथं दुहेरी मध्ये कन्वर्ट केल्या. दिन दहाडे छोरी मैदान के अंदर. आणि 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिली आपण 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तिसगाव संघ. थोडासा महागडा ठरलाय हा गोलंदाज. मी तर म्हणेन अद्याप 2 चेंडू फेकल्यात, 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पूल केलाय. पूल आणि मनगटी दाखवता वापर. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय लांबच लांब षटकार. आता मात्र सत्यवान ऑन द फायर झालाय. ओहो काय फटकेबाजी. 41 वरती मात्र खेळतोय फलंदाज सत्यवान. काय फटकेबाजी. एकदम बल्ला आणि चेंडू फोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही संघाच्या टोटल पाहिल्या 49 धावा आणि एकट्याच्या मात्र पाहिल्या धावा तर 41 वरती खेळतोय फलंदाज. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. थोडासा महागडा ठरलाय. दोन्ही गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्क वरती. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. हो चांगला चेंडू. थोडासा लाईन मी तर म्हणेन मिस केली आहे. आणि डॉट चेंडूची सांगता. बऱ्याच चेंडू नंतर मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. आणि या डॉट चेंडू मात्र फेकायचे आहेत आपल्याला. पहिल्या सुरुवातीला मात्र धावा खर्च केल्यात भरपूर. आणि टोटल पाहिली पुन्हा एकदा 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तिसगाव संघ. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय पुन्हा एकदा षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 55 आकड्यावरती. अजूनही मात्र 50 पासून मी तर म्हणेन 3 धावापासून लांब असेल. 2 मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मी तर म्हणेन या शेवटच्या चेंडू मध्ये जर 50 धावा कंप्लीट होतील का सत्यवानच्या. हो यावेळेस थोडासा लेट फटका केलाय. तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तिसगाव संघ 56 या आकड्यावरती. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये.
याच दरम्यान आमचे खरं तर उसाटणे गावचे सन्मान्य साईनाथ शेठ पाटील यांचं इथं शुभ आगमन झालंय. दादा आपलंही खरं तर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय तिसगाव विरुद्ध खरड या दोन संघादरम्यान. आणि टॉस जिंकल्यानंतर खरड संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 3 षटकांचा. पहिल्या षटकात 8 आल्या, अगदी निर्णय चांगला राहिला. परंतु दुसरं षटक संदीप म्हात्रे आले, त्या षटकात 27. आणि तिसरं षटक रमाकांत पाटीलचं आलं, ते 21 धावांचा. अगदी त्या जोरावरती धावा इथे बनल्या गेल्यात. 18 मध्ये 58, 56 आणि 57 धाव्यांची गरज आहे. याच दरम्यान व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं ते उसाटणे गावचे आमचे साईनाथ शेठ पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या जय गावदेव क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित या स्पर्धेचा आपण सन्मान स्वीकारावा. आणि खरं तर खरड टीमसाठी सुनील पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेकरिता, त्यांचंही आपण स्वागत करूया. जेव्हा जेव्हा खरड संघ कुठेही खेळत असतो तर प्रामुख्याने जरूर त्या संघाची चर्चा त्यांच्या समोर केली जाते. ते सुनीलजी पाटील अगदी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत करूया. आणि त्यांच्याकडनं या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. परंतु इथे लढाई फार मोठी करावी लागेल खरड संघाला. 57 धावेची गरज आहे. संदीप आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि गोलंदाज देवा पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला, वॉड स्टार्ट, अगदी षटकार दाखवला फलंदाज संदीपनं. संदीप म्हात्रे अगदी 27 धावा जशा दिल्यात त्याचं वसूल करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये. आणि याच दरम्यान खरं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्या पाहुण्यांना आपण पाहिलं त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होताना पाहिला, ते खरं तर आमच्या श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य महेश शेठ गायकवाड साहेबांचं परत एकदा पुनरागमन होतं. त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सामना जरा 2 मिनिटं थांबवायचा पंच. अगदी या 40+ मॅचेस वरती भरपूर साहेबांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी खरं तर साहेब परत एकदा या मैदानावरती आलेत. आणि या क्रिकेटचा थरार अगदी या शेवटच्या क्षणामध्ये येऊन पोहोचलाय. आणि तो सामना पाहण्यासाठी परत एकदा आपले महेश शेठ गायकवाड साहेबांचे इथे शुभ आगमन होते, त्यांचं करूया परत एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत. सामना जरा 2 मिनिटं थांबवायचा आहे. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. आणि खरं तर आजचा स्पर्धेचा खरं तर एकच दिवसाची स्पर्धा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथे रंगला जातोय, खरड विरुद्ध तिसगाव. आणि पाहुणे आले तर दादांना विनंती करू की दादा वरती आपण व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लावला, त्याच्यानंतर मात्र गोलंदाज देवानं चांगलं कमबॅक केलंय. अगदी सामना पाहायला मिळतोय खरड विरुद्ध तिसगाव. तिसगावनं 3 षटकामध्ये 56 धावा बनवल्यात, 57 धाव्यांचं लक्ष आहे. आणि इथे षटकारानं सुरुवात केली या 57 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी. खरड संघानं फलंदाज अगदी पाहता आपण संदीप ड्राईव्ह केला आणि इथे मात्र बॅकअप द बॉलर क्षेत्ररक्षण चांगल्या तुम्हाला पाहायला मिळालं गोलंदाज देवाकडनं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना उत्तम आणि क्वालिटी दर्जाचे खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाज पुणे फटका भरपूर चांगला स्लॉट मध्ये चेंडू आला, पाठवला बुर्दुलकरांच्या प्लॉट मध्ये. हवाई सफर जसे पाहुणे मंचावरती आले, ठोकला फलंदाज संदीपने षटकार. अगदी 2 षटकार आतापर्यंत या फलंदाजाने दाखवले गेलेत. अशीच बहारदार फलंदाजी करावी लागेल तर आणि तरच खरं तर खरड संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल.
अन्यथा 57 धावा तुम्हाला सहज बनवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बिना दिवाळीचे रॉकेट्स हे सोडावेच लागतील. अजून एक ऑन साइडला चेंडू भिरकावला, गॅप भरपूर मोठा, परंतु खेळाडू आहे, परंतु बनेल दर्शक. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. षटकारानंतर आता क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट वरती दबाव, चौकार पाहायला मिळतोय. अगदी धावा इथे मात्र लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती 16. 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिमचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सामना रंगला जातो आणि रंगवण्याचं काम खरं तर फलंदाज संदीप म्हात्रेकडनं केलं जातोय. अंतिमचा चेंडू आहे, यारकरचा मारा पेश केला, चेंडू पायावरती जरूर आदळला गेलाय. रनआउटची संधी आणि खरं तर ही विकेट मिळाली आहे, सांघिक यश मिळालंय. मी म्हणेल तिसगाव संघाला पहिला धक्का. फलंदाज सोमनाथ अगदी कुठलाही चेंडूला सामोरं न जाता धावबाच्या स्वरूपात बाद. तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतेला नवनाथ. खरं तर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या सत्रामध्ये आणि इकॉनॉमिकल राहिलं होतं. पॉवर प्लेचं षटक 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र संदीप म्हात्रे आणि रमाकांत पाटीलनं अगदी 27 आणि 21 धावा देऊन खरं तर इथं लक्ष भरपूर मोठं आता राहिलं गेलंय. जरूर इथे मात्र धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात करून दिली संदीप म्हात्रेनं. जी गोलंदाजी खराब राहिली त्याचं प्रत्युत्तर देत असताना आता मात्र पहिल्या षटकामध्ये ना अगदी चांगली फटकेबाजी राहिली आहे. 2 षटकार 1 चौकार जरूर पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती एक विकेट जरूर मिळाली, ती रनआउटच्या स्वरूपात. अगदी आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल नवनाथ. नॉन स्ट्राईक एंड आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला संदीप म्हात्रे पाहायला मिळते. गोलंदाज किशोर तयार आहे. जर हे षटक निर्णायक राहिलं तर या मॅच मध्ये तिसगाव संघ तुम्हाला डेफिनेटली वरचर कामगिरी म्हणजे फ्रंट सीटला तुम्हाला पाहायला मिळेल. कारण का या षटकामध्ये किमान तुम्हाला 20 धावा तरी बनवाव्याच लागतील आणि तरच खरड संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि ती जबाबदारी खरं तर संदीप म्हात्रेला उचलायची. त्याला माहित होते की हा चेंडू अगदी चांगला होता, परंतु तो पूर्णपणे बीड झालाय आणि त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन वरती हे समजतं की आपण काय चुकी करतोय. एवढ्या स्लोअर गतीचा छोट्या लाईनचा चेंडू जर का तुम्ही पिक करू शकत नसाल तर मात्र अडचणींना सामोरं जावं लागेल. हा फटका भरपूर चांगला आहे, लांबच लांब ठोकलाय षटकार. फलंदाज संदीप म्हात्रेनं अगदी या षटकारानं आता अशा पल्लवीत झाल्यात. मागचा चेंडूही तशाच रित्या होता, त्यालाही ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न राहिला परंतु मिस झालेत. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 10 चेंडू 35 धाव्यांचं. 10 मध्ये 35 सामना अजून बनला जाईल. जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनल्या तर डेफिनेटली इथे खरेड संघ या सामन्यामध्ये घरवापसी करेल. फटका आही चांगला राहिला आहे परंतु उंची जास्त, लांबी कमी राहिली आणि क्षेत्ररक्षण खराब. झेल मात्र भूमीला दान. अगदी संदीप मात्र हा विस्फोटक फलंदाजी करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा झेल सोडणं कदाचित इथे मागातही पडेल आणि जिथे झेलची संधी होती तिथे 3 धावा मिळाल्या. 3 धावा, कारण का तिसरी धाव पण कंप्लीट केली. अगदी ओव्हरथ्रोची ही सिंगल ही अजून एक बनवली गेली. खरं तर इथे संदीपला माहित आहे की इथे धावा बनायला हव्यात आणि त्या दृष्टिकोनातून इथे 3 धावा. 9 मध्ये आता 32 ची गरज. फटका हाही भरपूर चांगला आहे. वीरेंद्र सेवक आठवण करून देणार अपर कटचा. अगदी डीप पॉइंटला अंतिमच्या क्षणामध्ये अगदी चांगली फिल्डिंग राहिली आहे. शरद होते तिकडे आणि 2 धावा पाहायला मिळतील. लाजवाब क्रिकेट आहे. अगदी 40+ मॅचेस अगदी फिल्डिंगचा दर्जा पाहून तुम्हाला कधीच वाटणार नाही की हे 40+ सामने आहेत. अगदी रेग्युलर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होते तसंच आता इथे मात्र घडलं जाते. 8 चेंडू 30 ची गरज आहे. सामना अगदी भरपूर चांगला रंगलाय. 8 मध्ये 30, या 2 मध्ये धावा येणं गरजेचं राहील. आता हा फटका भरपूर चांगला आहे. डीप पॉइंटला एका टप्प्यानं चौकार पाहायला मिळतोय. अगदी विजयाचा दरवाजा उघडण्याच्या जवळपास हा तुम्हाला चौकार जरूर पाहायला मिळेल. कारण का या चौकाराने धावा बनल्या गेल्या आता 31. समीकरण उरलंय 7 मध्ये 26. जर अंतिमच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपात अजूनही या मॅच मध्ये पुनरागमन करेल खरेड संघ. या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. जसं जे दुसरं षटक संदीप म्हात्रेचं राहिलं 27 धावेचं, तसंच हे षटक
किशोरचं राहिलं गेलंय खरं टीम साठी. अगदी चांगली षटक, या षटकामध्ये फलंदाजी भरपूर चांगली प्रमाणात. 5 चेंडूत 15 धावा इथे मात्र मिळवल्यात. अंतिमचा चेंडू मिस टायमिंग आहे, खेळाडू जज करतो. व्हॉट अ कॅच. अगदी सामना फिरवणारा हा झेल तुम्हाला पाहायला मिळाला या षटकाच्या अंतिमच्या चेंडूवरती. फलंदाज नवनाथला इथे मात्र बाद व्हावं लागेल. दुसरा झटका लागलाय खरं तर खरड संघाला. आता समीकरण असेल खरं तर इथे 6 चेंडू आणि 26 धावेंचं. फलंदाज बालू मैदानात चालले हळूहळू, परंतु सामना जिंकावा लागेल जलद गतीनं. आणि गोलंदाज गुरु आलेत गोलंदाजीला. आणि स्ट्रायकर एंडला आता संदीप मात्र आहेत. दमकम आहे या फलंदाजामध्ये, परंतु 6 चेंडू आणि 26 ची गरज आहे. अगदी खर तर इथे 2 षटकार तर 100% खेळावे लागतील, नाहीतर तुम्ही 6 चेंडू 6 चौकार मारले तर कदाचित सामना गमवावा लागेल. परंतु षटकार हे मारावेच लागतील. 2 षटकार जेव्हा तुम्ही इथे माराल बाकीचे चौकार, म्हणजे 6चे 6 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील आणि तर तुम्ही सामना जिंकाल. पहिला चेंडू भरपूर चांगला फटका, जशी छोटी लेंथ पाहायला मिळाली संदीपला आणि त्या चेंडूवरती तुटून पडलाय, मिड विकेटच्या पलीकडे ठोकलाय या फलंदाजाने षटकार. मॅच जिवंत आहे, मॅच अजून जिवंत आहे. 5 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. गुरु आलेत गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती त्यांचं स्वागत केलं षटकारानं. षटकार आलाय. 5 चेंडू 20 ची गरज आहे. सामना बनेल अजून. पुढचा चेंडू इथे लिडिंग एज, व्हॉट अ कॅच. आणि मॅच मध्ये वापसी करतो यावेळेस गोलंदाजी करणारा तिसगाव संघ. अगदी हे चांगलं कमबॅक राहिलंय. चेंडू 20 धावेची गरज. अजूनही सामना बनेल का इथून 4 चेंडूवरती विस्फोटक बाणा घेऊन हा जाणारा फलंदाज इथे चांगली फलंदाजी करेल का. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल लीलाधरला आता वेगळी लिलिया इथे मात्र दाखवावी लागेल. जर का या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर 4 मध्ये 20 कशा बनल्या जातील याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. 2 षटकार 2 चौकारांची गरज जरूर भासेल. पहिला चेंडू अप्पर कटचा भरपूर चांगला फटका आहे. गॅप भरपूर मोठे, 2 खेळाडू धावतात आणि अखेरकार चेंडूला अडवले गेलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज बाद. लीलाधर इथे मात्र 3ऱ्या धावेकरिता बाद होतोय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 ची गरज आहे. मॅच अजूनही बनली जाईल. 3 मध्ये 3 षटकार. स्ट्रायकर एंडला तुम्हाला बालू पाहायला मिळतील. बालूचा धमाका इथे जर का उडाला गेला तर खरड संघ जरूर विजय मिळेल. परंतु एखादा चेंडू डाट आला तर या मॅच मध्ये आता विजयाचा शिक्का मोर्तब जरूर करेल तिसगाव संघ. आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज गुरु. अगदी चांगली मॅच इथे मात्र होताना पाहायला मिळते. 57 धावांचं लक्ष्य, परंतु संदीपने या मॅच मध्ये ही मॅच जिवंत ठेवली आणि अखेरकार त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. बालू ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 3 षटकाराची गरज, परंतु चेंडू ऑन साइडला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज बाद होते. चला खोणी संघाचा संघनायक. चला खोणी संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय आणि टॉस साठी बोलवतो आपण. आणि लकी ड्रॉ साठी या संघामधला जो विजेता संघ आणि नेवालीपाडा संघाचा संघनायक, तर दोन्ही संघाच्या संघनायकाने तयार राहायचंय. या मॅच मध्ये मजा नाहीये. आता तिसगाव संघ या मॅच वरती पूर्णपणे हवी आहे.
27 धावा जरूर बनल्या. मधल्या काळात फाईट चांगली राहिली, परंतु अंतिमच्या षटकामध्ये हे चेंडू आत्ताचे खरं तर निर्णायक राहिलेत आणि तिसगाव संघ आता खरं तर या सामन्यावरती शिक्का मोर्तब जरूर करेल. शेवटचा चेंडू होता या सामन्यातील आणि अशा तऱ्हेने हा सामना खरं तर तिसगाव संघाने जिंकलाय आणि खरड संघाला इथे मात्र परास्त केलेत. अभिनंदन असेल तिसगाव संघ आणि हार्ड लक खरड संघ. तर चला विजेता दोन्ही संघाचे